section we will study the placenta, but for the placenta we have to study the extra embryonic membranes. Okay, without that membranes we can't understand the placenta or the formation of the placenta. In last lecture we already studied the pregnancy process. During that process we studied the short part, that is formation of the chorion and amnion. ओके, म्हणजे पूर्ण पार्ट आपण प्रेग्नन्सीचं स्टडी करत असताना कॉरियॉन आणि amnion या दोघांना मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलं होतं. आज आपण एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स मध्ये त्याला सेपरेटली किंवा पूर्णपणे आपण पाहणार आहोत. प्रेग्नन्सी आपण 3 ट्रायमेस्टर मध्ये डिवाइड केली, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट ट्रायमेस्टर ज्यामध्ये fetus completely develop means the all parts which are present in the adults are completely formed in the first trimester. In second trimester that all parts will be grown and the fetus is completely formed. आता fetus पूर्णपणे फॉर्म झाला. पहिल्या याच्यामध्ये रॅडिकल चेंजेस आहेत, तर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये बेबी ही पूर्णपणे ऍक्टिव्ह असते. ठीक आहे. आणि लास्ट ट्रायमेस्टर there is changes in the fetus and fetus is ready for the purpose of delivery, as well as there is some changes in the mothers also. Okay, and hormonal changes also there. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या सेशन मध्ये पाहिलेलं होतं. आजच्या या सेशन मध्ये आपल्याला एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स पाहिजे आहेत फॉर द पर्पज टू स्टडी द प्लासेंटा. ओके, आता एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स असं स्पेशली एनसीईआरटी मध्ये तुम्हाला टॉपिक दिलेला नाहीये किंवा त्याच्यातील प्रत्येक मेम्ब्रेन हा स्पेशली तुम्हाला स्टडी करून दिलेला नाहीये, परंतु त्यावरती मागच्या पेपर्स मध्ये क्वेश्चन्स पाहायला भेटतात आणि त्यामुळेच की आपल्याला सेपरेटली घेणं गरजेचं आहे. आता एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आता सुरुवातीला आठवावं लागेल. आपण एक स्ट्रक्चर स्टडी केला होता आणि तो स्ट्रक्चर होता दॅट इज अन ब्लास्टुला. ओके, आता हा जो ब्लास्टुला आहे, हा ब्लास्टुला पेरिफेरल रिजनला फ्लॅटन सेल कन्सिस्ट करत होता जे स्मॉल होते. ठीक आहे, आणि सेंटरला लार्ज सेल कन्सिस्ट करत होता जे वरती हे जे पेरिफेरल सेल्स आहेत त्याला कनेक्टेड होतो. करेक्ट, हे जे कनेक्टेड पार्ट किंवा हे लार्ज सेलचं असलेलं सेंट्रल पार्ट आणि पेरिफेरल रिजन वरती प्रेझेंट असलेले फ्लॅटन सेल्स यांनी दोन स्पेसिफिक पार्ट्स या ब्लास्टुलाचे तयार केले होते. इज इट क्लिअर? हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हटलं होतं ट्रोपोब्लास्ट. तो पेरिफेरल रिजन होता आणि हा जो वरती अटॅच झालेला पार्ट होता तो इनर सेल मास होता आणि त्याचं काम होतं एम्ब्रियो फॉर्मेशन करणं, म्हणून आपण त्याला एम्ब्रियोनल मास हे नाव दिलं. We says that embryonal mass, okay, we also called it inner cell mass. आणि या ठिकाणी कॅव्हिटी होती, त्याला आपण ब्लास्टोसील हे नाव दिलं होतं. दॅट इज अन ब्लास्टुला. इज इट क्लिअर? आता यापैकी तुम्हाला माहित आहे एम्ब्रियोनल मास इट फॉर्म्स द एम्ब्रियो. ओके, so for the purpose of formation of the embryo the trophoblast, that is peripheral region, is not involved. त्याच्यासाठी पेरिफेरल रिजन इन्व्हॉल्व नाही, परंतु एम्ब्रियोनल मास हा एम्ब्रियो तयार करतो. मग हा जो ट्रोपोब्लास्ट आहे विच इज पेरिफेरल इन नेचर, हा पेरिफेरल आहे. इट इज इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स. हे पेरिफेरल रिजन काय करतो? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स फॉर्म करतो. ठीक आहे, आता एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन फॉर्म करण्यासाठी तुम्हाला इथे एक लेयर थोडंसं ब्रॉडली स्टडी करणं गरजेचं आहे. गॅस्ट्रुलेशन झाल्यानंतर आफ्टर गॅस्ट्रुलेशन देयर इज फॉर्मेशन ऑफ द 3 जर्मिनल लेयर्स. ओके, एम्ब्रियोनिक, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म हे 3 जर्मिनल लेयर त्या ठिकाणी फॉर्म झाले होते. आपण तिन्ही जर्मिनल लेयरचे फेट्स ऑलरेडी बघितलेले आहेत. तर हे जे 3 जर्मिनल लेयर आहे जे मी तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म करून दिलं होतं किंवा दाखवलेलं होतं. तर समजा दिस इज अन ट्रोपोब्लास्ट लेयर. ओके,
हा तुमचा ट्रोपोब्लास्ट होता. फॉर एक्झाम्पल, इट इज completely buried into the एंडोमेट्रियम. हा एंडोमेट्रियम मध्ये पूर्णपणे बरीड झालेला होता. एंडोमेट्रियमच्या वरती होतो. करेक्ट. एंडोमेट्रियम बरोबर ट्रोपोब्लास्टचा हा काही पार्ट जो आहे तो एंडोमेट्रियम बरोबर राहून या ठिकाणी काय केलं त्यानं, या प्रकारचे विलाय फॉर्म केले. कॉरियोनिक विलाय आपण त्यांना नाव दिलं. ठीक आहे. त्याच पिरियड मध्ये या ठिकाणी काय होतं, हा एंडोडर्म तयार झाला होता. मध्ये तुमचे एम्ब्रियोनिक डिस्कचे सेल होते आणि खाली हा एक्टोडर्म तयार झाला होता. ठीक आहे. एक्टोडर्मनं आम्निओटिक कॅव्हिटीला कव्हर केलं होतं म्हणून याच्या आतमध्ये आम्निओटिक कॅव्हिटी होतं. बरोबर. आणि इथे यॉर्क सॅक होतं. कारण काही प्रमाणामध्ये जो यॉर्क प्रेझेंट असतो ह्युमन बीइंग मध्ये, तर तो या ठिकाणी एंडोडर्म थ्रू एन्क्लोज केलं गेलं होतं. ठीक आहे. आता मध्ये असलेले सेल्स होते एम्ब्रियोनिक डिस्कचे, दॅट सेल्स, हे जे सेल्स आहेत हे सेल्स डिराइव्ह झालेत, एंडोडर्म मध्ये एंटर झालेत. एंडोडर्म मध्ये एंटर होऊन मग नंतर त्यांनी एक स्पेशल लेअर तयार केला. मग समजा हा जो लेअर होता हा तुमचा एक्टोडर्मचा होता. ठीक आहे. हा जो लेअर होता हा तुमचा एंडोडर्मचा होता. करेक्ट. आणि राहिलेले जे सेल्स आहेत ते नंतर काय झाले, मेसोडर्म मध्ये कन्वर्ट झाले. आता हे जे सेल्स आहेत यांचं डिफरन्शिएशन झालेलं आहे. देयर इज डिफरन्शिएशन अँड दीज सेल्स आफ्टर डिफरन्शिएशन कव्हर्स द पेरिफेरल रिजन. डिफरन्शिएशन नंतर या सेल्सने काय केलं, हे पेरिफेरल रिजन कव्हर केलं. ओके. हे पेरिफेरल रिजन कव्हर केल्यानंतर हा जो लेअर तयार झाला होता, मेसोडर्म आहे ना, मेसोडर्मचे सेल्सनं पेरिफेरल रिजन कव्हर केल्यानंतर हा एक लेअर तयार झाला. ह्या लेअरला नाव दिलं दॅट इज परायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म. ओके. परायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म हे नाव मी तिथे दिलं. आणि काही सेल्स जे आहेत त्यांनी काय केलं, हे इनर पार्ट कव्हर करून घेतलं. यापैकी स्पेशली महत्वाचा जो पार्ट होता तो होता आम्निओटिक कॅव्हिटीचा, जो एक्टोडर्म बरोबर होता. मग हा रिजन त्याने काय केला, कव्हर केला. मी तर कव्हर करताना काय करतोय, आता हा कंप्लीट पार्ट कव्हर करून घेतोय. तुमचा एंडोडर्म म्हणजे यॉर्क सॅक सुद्धा, आणि त्याच बरोबर या ठिकाणी amnion. This is a membrane or this is a layer which covers the embryonic germ layers. हे काय करते, हे embryonic germ layers कव्हर करते. आणि embryonic germ layers having important functions to form the specific organs of the body. Correct? मग ऑर्गन्स हे विसरल पार्ट झाले बॉडीचे, जे महत्त्वाचं फंक्शनिंग करतात, विसरल पार्ट. आणि त्या विसरल पार्टला कव्हर केलेला जो मेसोडर्म आहे त्याला नाव दिलं दॅट इज विसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन. मग आता दोन मेम्ब्रेन तयार झाले मेसोडर्मचे. एक लेयर आहे पॅरायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, जो ट्रोपोप्लास्टच्या बरोबर पेरिफेरल किंवा सॉरी पॅरलली अरेंज झालेला आहे. आणि सेकंड लेयर या ठिकाणी तयार झाला, त्याने काय केलं, इथे जे जर्म लेयर्स आहेत त्यांना कव्हर केलं. इज इट क्लिअर? मग ज्यानं पेरिफेरली कव्हर केले त्याला म्हटले पॅरायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, आणि ज्याने हे महत्त्वाचे जर्म लेयर्स कव्हर केले तो झाला विसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म. इज इट क्लिअर? आता हे लेयर्स तुम्हाला इंट्रोड्यूस करणं मला गरजेचं होतं. याचं कारण असं आहे की दीज लेयर्स, हे जे लेयर्स आहेत पॅरायटल रिजन्स, तुमच्या एम्ब्रियोनल मासनं एम्ब्रियोसाठी लागणारे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म तिन्ही तयार करून टाकले. ओके. अँड युअर पेरिफेरल रिजन इज इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ द एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स. हाऊ, कशा पद्धतीने, हे मी तुम्हाला इथपर्यंत इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्याचा अर्थ तुम्हाला हा कंप्लीट पार्ट आता या ठिकाणी क्लिअर झालेला असेल. मग आता आपण ऍक्च्युअल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स कडे जाऊया. हे जे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स आहेत, these membranes are divided into 4 types. हे जे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स आहेत
they are divided into 4 types. 4 प्रकारामध्ये डिवाइड झाले. There are 4 membranes. One is chorion, another one is amnion, third one is yolk sac, and the last one is allantois. प्रत्येकावरती तुम्हाला वेगवेगळ्या नीटच्या पेपरमध्ये प्रश्न भेटेल. एका पेपरमध्ये कॉरियनचं फंक्शनिंग विचारलेलं आहे, एका पेपरमध्ये अॅम्नियॉनचं फंक्शनिंग विचारलेलं आहे, एका पेपरमध्ये फॉर्मेशन ऑफ allantois विचारलेलं आहे, एका स्पेसिफिक पेपरमध्ये यॉर्क सॅक पण सेपरेटली विचारलेलं आहे. ठीक आहे, चारही लेयर्स मी तुमच्या समोर घेतलेले आहेत आणि प्रत्येक लेयर्स कशा पद्धतीने तयार होतो ते आपण काय करूया या ठिकाणी सेपरेटली वन बाय वन पाहूया. तर एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स, कारण एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल लेयर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे फॉर्मेशन साठी, म्हणून त्याला एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक म्हटले. मग एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स आर ऑफ 4 टाइप्स. These membranes are present in the reptiles, eels, as well as into the mammals. हे मेम्ब्रेन्स कोणाकोणामध्ये प्रेझेंट आहे? They are present in reptiles, eels, mammals. मी या ठिकाणी amphibians घेतलेला नाहीये, याचं कारण in amphibians the allantois is absent. allantois त्याच्यामध्ये प्रेझेंट नाहीये, म्हणजे काही ना काही कुठेतरी absent आहेत. त्या बेसिसवरती कॉमनली मी ह्या 3 ॲनिमल्सला तुमच्या समोर ठेवलेलं आहे. ठीक आहे, नाउ दीज मेम्ब्रेन्स ह्याला ठेवा, कुठेतरी आपल्याला परत येणार आहे. हे मेम्ब्रेन जे आहेत ते प्लासेंटा फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे, आता आपण हे सगळे मेम्ब्रेन्स स्पेसिफिकली पाहूया. यामध्ये पहिलं मेम्ब्रेन आपण पाहूया. The first is chorion. How chorion is formed? Simple. Chorion formation साठी there is requirement of your trophoblast. आता मी लोकेशन दाखवलेलं आहे, त्यामुळे आधी इंट्रोडक्टरी पार्ट घेतला. ट्रोपोब्लास्ट प्लस parietal एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, मी इन शॉर्ट केले EEM. ट्रोपोब्लास्ट प्लस parietal एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म कलेक्टिवली फॉर्म द कॉरियन. कॉरियन कसं तयार होत आहे? ट्रोपोब्लास्ट आणि parietal एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म दोन्ही एकत्रितरित्या कॉरियन तयार करतो. ठीक आहे, आता डेव्हलपमेंटच्या काळामध्ये काय होतं? ड्युरिंग डेव्हलपमेंट. आता ही डेव्हलपमेंट कोणती? एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. ड्युरिंग डेव्हलपमेंट हे जे कॉरियन आहे, कॉरियन विथ ड्युरिंग डेव्हलपमेंट कॉरियन विथ एंडोमेट्रियम. काही बुक मध्ये या ठिकाणी युटेराइन वॉल म्हटले, मी डायरेक्ट एंडोमेट्रियम वरती येतो. कॉरियन विथ एंडोमेट्रियम फॉर्म कॉरियनिक व्हिलाय. हे डेव्हलपमेंट सुरू आहे ना, काय होतं? कॉरियन एंडोमेट्रियम बरोबर काय करतील? कॉरियनिक व्हिलाय फॉर्म करतील. दीज व्हिलाय गेट न्यूट्रिशियस मटेरियल फ्रॉम द एंडोमेट्रियम. हे जे व्हिलाय काय करतात? हे न्यूट्रिशियस किंवा नरिशमेंट मटेरियल एंडोमेट्रियम कडून घेतात. इवन हेच व्हिलाय नंतर ब्लड वेसल्सला कनेक्ट होतात किंवा ब्लड वेसल्स बरोबर कनेक्टेड राहतात. मग हे ब्लड वेसल्स जे आहेत ते एंडोमेट्रियम कडून नरिशमेंट मटेरियल घेण्याचं काम करतात. ठीक आहे, मग इथे कॉरियनिक व्हिलाय फॉर्म झाले. कॉरियनिक व्हिलाय महत्वाचे आहे ना, इथे काही स्पेसिफिक सिक्रेशनसाठी सुद्धा गरजेचे आहेत आणि इवन ऑल्सो टू गेट द न्यूट्रिशियस मटेरियल फ्रॉम द एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम करून नरिशमेंट मटेरियल घेण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. त्या ठिकाणी कॉरियनिक व्हिलाय काय होतात? फॉर्म होतात. मी कॉरियनिक व्हिलाय तुम्हाला सांगितलेलं आहे. प्लासेंटाचं स्पेशली स्ट्रक्चर पाहत असताना आपण ते परत सेपरेटली पाहणार आहोत. पण हेच कॉरियनिक व्हिलाय तुमच्या ब्लड वेसल्सला कनेक्टेड असतात, एवढं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. बाहेरचा लेअर आहे, सुरुवातीला जर कम्प्लिटली फुल असेल तर नंतर जाऊन फक्त एकच साईड या ठिकाणी इम्प्लांटेशन आहे. जसं मी तुम्हाला आत्ता फिगरमध्ये दाखवलेलं होतं. इथं तुमचं एंडोमेट्रियम आहे. ठीक आहे, इथे हा तुमचा एम्ब्रियो आहे. ठीक आहे, आणि हे या ठिकाणी कॉरियनिक व्हिलाय इम्प्लांटेशन रिजन मध्ये प्रेझेंट असतं. ज्या ठिकाणी इम्प्लांटेशन आहे त्या रिजन मध्ये प्रेझेंट असते ते कॉरियनिक व्हिलाय. ठीक आहे, हे कॉरियनिक व्हिलाय तुमचा आता मी हा ट्रोपोब्लास्ट म्हणून काय करतो? केअर करतो.
आणि हा ट्रोफोब्लास्ट या ठिकाणी इन्व्हॉल्व म्हणजे कॉरियॉन या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेला आहे. ठीक आहे, कॉरियॉनचा एक थिन लेअर याच्यामध्ये बाकी राहील. कॉरियॉनचा एक थिन लेअर या ठिकाणी बाकी राहील आणि ब्लड व्हेसल्ससह काय होईल या ठिकाणी एक कॉर्ड तयार केली जाईल. ब्लड व्हेसल्सचे एक कॉर्ड तयार केली जाईल ज्या कॉर्ड फॉर्मेशन मध्ये अम्नियॉन इन्व्हॉल्व असेल. अम्नियॉन इज इन्व्हॉल्व इन दॅट कॉर्ड फॉर्मेशन अँड टू धिस देयर इज एम्ब्रियो इज कनेक्टेड. याला काय असेल, एम्ब्रियो तुमचा कनेक्टेड असणार आहे. म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड या ठिकाणी मग अम्नियॉन इन्व्हॉल्व झाला. इवन बाकीचे काही लेयर्स आहेत जसं यॉर्क सॅक आणि अलेंडर्स हे पण इन्व्हॉल्व आहे. मिळून इथे अम्बिलिकल कॉर्ड तयार करतं आणि अम्बिलिकल कॉर्डच्या माध्यमातून परत या कॉरियनिक विलायमधून काय होतं, त्या ठिकाणी ब्लड व्हेसल्स कनेक्ट केले जातात. इज इट क्लिअर? इन द सेन्स इज दॅट हा जो पार्ट आहे ना, दिस पार्ट, हा कंप्लीट पार्ट मी तुमच्या समोर ठेवला. एवढाच पार्ट आहे, एवढं सोडून हा एवढा पार्ट दिस इज कॉल्ड एज द प्लासेंटा. या पार्टला आपण काय म्हणतो, प्लासेंटा. ज्यामध्ये मदरचा पार्ट म्हणजे एंडोमेट्रियम आहे, त्याचबरोबर फिटसचा पार्ट म्हणजे कॉरियनिक विलाय आहे. ओके, आणि दोन्ही एकत्रितरित्या जो स्ट्रक्चर तयार झालेला आहे त्याला आपण प्लासेंटा म्हणतो. इन द सेन्स, इन द डेव्हलपमेंट कॉरियनिक विलाय नंतर देयर इज placenta formation, means chorion is directly involved in the formation of the placenta. ठीक है, this is all about your chorion. त्या ठिकाणी आपण हा जो chorion आहे त्याच्याशी रिलेटेड पार्ट बघितलेला आहे. आपण पुढे जाऊया सेकंड पार्ट कडे, that is an amnion. एक एक पार्ट लक्षात ठेवा, कसं तयार होतं आणि पुढे जाऊन ते काय करतं हेही तुम्हाला लक्षात घेणे गरजेचं आहे. तुम्हाला कॉरियनचं फंक्शनिंग क्लिअर झालेलं आहे, फॉर्मेशन ऑफ दी प्लासेंटा. आता अम्नियॉन. सेकंड वन इज द अम्नियॉन. नाउ हाऊ अम्नियॉन इज फॉर्म्ड. मग पॅराइटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म कशामध्ये गेला, कॉरियन फॉर्मेशन मध्ये. दुसरं राहिलं विसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म. मग अम्नियॉन कशा पद्धतीने तयार होईल. एकीकडे तुमच्या एम्ब्रियोनिक डिस्कनं अम्नियोजेनिक सेल्स तयार केले होते जे अम्नियॉन तयार करत होता काय. मग अम्नियोजेनिक सेल्स प्लस विसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, visceral extra embryonic mesoderm, both collectively forms the amnion. That is the definition of the amnion. Amnion कसं तयार झालं, amniogenic cells आणि visceral extra embryonic mesoderm दोघांनी काय केले, collectively forms the amnion. दोघांनी मिळून या ठिकाणी काय केले, amnion तयार केलाय. amnionच्या प्रेझेन्सी आणि ॲब्सेन्सच्या बेसिसवरती ॲनिमल्सचे ग्रुप पडतात. ऑन द बेसिस ऑफ presence and absence of the amnion there is an group of animals. मग आता ते कशा पद्धतीने आहेत, two groups. One group is amniota. एक ग्रुप काय आहे, amniota. The another group is an unamniota. असे दोन ग्रुप झाले. ठीक आहे, नावामध्येच क्लिअर झाले, amniota and unamniota. Amniota group of animals in which there is presence of amnion in their members. Group of animals ज्याच्यामध्ये amnion present आहे, presence of amnion in embryo of their members. त्यांच्या मेंबरच्या एम्ब्रियो मध्ये अम्नियॉन प्रेझेंट असेल तर मग अशा प्रकारच्या ग्रुप ऑफ ॲनिमल्सला आपण अम्नियोटा असं म्हणतो. ठीक आहे, एक्झाम्पल्स आहेत अशा ॲनिमल्सचं, रेप्टाइल्स, त्यानंतर एव्स, मॅमल्स, यांना आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अनॅम्नियोटा ग्रुप ऑफ ॲनिमल्स, देयर इज absence of
amnion. इथे काय आहे? amnion absent आहे. मग अशा ॲनिमल्सला आपण अनॲम्नियोटा असं म्हणतो. याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. दॅट इज सायक्लोस्टोमॅटा. सगळे क्लासची नावं देतो मी तुम्हाला. सायक्लोस्टोमॅटा आहे. त्यानंतर पायसेस आहे. पायसेस अँड अँफिबियन्स. मी तसं तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. पहा, दिलेले एक्झाम्पल्स या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही, या ठिकाणी दिलेले एक्झाम्पल्स. ठीक आहे. आता हे जे amnion आहे, या amnionचं पुढे काय होतं? ज्या पद्धतीने amnionची साईज इन्क्रीज होत जाते आणि ही इन्क्रीजिंग साईज जे आहे ते काय होतं? विथ इन्क्रीजिंग एम्ब्रियोज. increasing size with increasing embryo, which will covers the complete embryo. जसं जसं एम्ब्रियो वाढत जाईल तसं तसं amnionची साईज सुद्धा इन्क्रीज होईल. आणि हे जे amnion आहे एक वेळ येईल, म्हणजे ऍट द एंड ऑफ 8th वीक, फर्टिलायझेशनच्या 8 वीक पूर्ण झाल्यानंतर ऍट दॅट टाइम द amnion completely covers the embryo. तेव्हा amnion जो आहे तो काय करतो? एम्ब्रियोला पूर्णपणे कव्हर करून घेतो, म्हणजे कव्हर्स ऍट ऑल साइड. increase in size of amnion as developing embryo. As developing embryo काय करतं? It covers the embryo at all sides. सगळ्या साइडनं ते काय करतं? एम्ब्रियोला कव्हर करण्याचं काम करतं. टू द साइड ऑफ इम्प्लांटेशन इट फॉर्म ए स्टॉक. इम्प्लांटेशनच्या साइडला एक इलॉंगेटेड स्टॉक फॉर्म करतो. दॅट इलॉंगेटेड स्टॉक विथ yolk sac and allantois converts into the umbilical cord. पुढे जाऊन जेव्हा आता हे सगळ्या साइडला एंड ऑफ 8th वीक, याला तेव्हा ही वीक तुम्हाला कुठून घ्यायचं आहे? फ्रॉम फर्टिलायझेशन. 8th वीक आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं? there is connection with the endometrium. त्या ठिकाणी काय होतं? इलॉंगेटेड कनेक्टिंग स्टॉक फॉर्म होतो. हे जे इलॉंगेटेड कनेक्टिंग स्टॉक आहे विथ एक प्रकार आपण असं म्हणूया कम्प्लिटली डेव्हलप्ड amnion. हा कम्प्लिटली डेव्हलप्ड amnion जो आहे तो कनेक्टिंग स्टॉक तयार करेल. हे कनेक्टिंग स्टॉक विथ yolk sac and allantois, yolk sac आणि allantois बरोबर forms umbilical cord. हे काय करतो? umbilical cord. at this stage या स्टेजला fetus is hanging into the uterus. त्या कंडिशन मध्ये जो फिटस आहे हे त्या युटेरस मध्ये हँगिंग पोझिशनला असतो. एक प्रकारे हँगिंग इन amniotic fluid. कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो हाऊ इट इज. त्यासाठी आपल्याला फिगर स्टडी करावी लागेल. See here. ही इम्प्लांटेशन साइट बघूया आपण. ठीक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी काय असतील? कॉरियोनिक विलाय असतील. हा कॉरियोनिक विलाय काय झाला असेल? या ठिकाणी प्लासेंटा मध्ये कन्वर्ट झालेला असेल.
ओके, मग त्याच वेळेस जर तो प्लासेंटामध्ये कन्वर्ट झालेला असेल तर त्याच वेळेस या ठिकाणी दिस इज parietal extra embryonic mesoderm. parietal extra embryonic mesoderm बरोबर हा जो ट्रोपोप्लास्ट आहे आता कॉरियन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ठीक आहे, याच बरोबर या ठिकाणी हा जो कॉरियनचा पार्ट आहे, ह्या कॉरियनच्या पार्टने पुढे काय केले, प्लासेंटा मध्ये तो कन्वर्ट झालेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आता इथे तुमचं ॲम्निऑन with visceral extra embryonic mesoderm. Amnion with visceral extra embryonic mesoderm. आता हे visceral extra embryonic mesoderm आहे. ज्यानं हा पार्ट कम्प्लीटली कव्हर केलाय. ठीक आहे, आणि तुमचा जो यॉर्क सॅक होता ते यॉर्क सॅक ट्युब्युलर पोझिशन घेईल या पद्धतीने. त्या आधी यॉर्क सॅकची कंडिशन कशी होती तुम्हाला सांगतो. सी हियर, हा तुमचा एम्ब्रिओ आहे या ठिकाणी, आणि एम्ब्रिओ बरोबर दिस इज अन यॉर्क सॅक अँड दिस इज अन आज लाईक पाउच. ठीक आहे, हा काय आहे तुमचा एम्ब्रिओ, हा आहे यॉर्क सॅक, आणि हे allantois as like pouch असतो. ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो डेव्हलपमेंट स्टेज मध्ये कंडिशन मध्ये हा जो यॉर्क सॅक आहे तो काय झाला, रिड्यूस झाला. इव्हन ऑल्सो allantois सुद्धा रिड्यूस झाला. allantois रिड्यूस झाल्यानंतर हा या पद्धतीचा कनेक्टिंग स्टॉक फॉर्म झालेला आहे. हे कनेक्टिंग स्टॉक विथ यॉर्क सॅक आणि allantois एकत्र म्हणजे हा कंप्लीट पार्ट अम्बिलिकल कॉर्ड तयार करतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी हा तुमचा एम्ब्रियोचा पार्ट तयार आहे. ठीक आहे, दिस इज एन एम्ब्रियो. Now see, this is हा जो पूर्ण पार्ट एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म एज वेल एज कॉरियन. हे झालं तुमचं काय, सॉरी, एज वेल एज ट्रोपोप्लास्ट, हा झाला तुमचा कॉरियन. ओके, त्यानंतर हा जो पार्ट आहे विसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म आणि amniotic vessel, सॉरी amniotic cells, याने काय तयार केला, amnion तयार केला. ठीक आहे, आता या ठिकाणी हे दिस इज एन रेमनंट ऑफ यॉर्क सॅक, कारण हळूहळू यॉर्क त्याच्यातला पूर्ण संपून जाईल आणि फक्त त्याचं रिमेनंट बाकी राहील. मग हे रेमनंट आणि रेमनंट यॉर्क सॅक प्लस allantois पूर्णपणे रिड्यूस झालेला आहे, आणि तुमचा amniotic लेयर एकत्रितरित्या या ठिकाणी अम्बिलिकल कॉर्ड तयार करेल. दिस इज अन अम्बिलिकल कॉर्ड. हे फर्टिलायझेशन नंतर 8 वीक नंतर आहे. फर्टिलायझेशन झालंय त्यानंतर 8 वीक नंतरची ती कंडिशन आहे. हे झालं तुमचं अम्बिलिकल कॉर्ड. ठीक आहे, आता तिची कॅव्हिटी आहे तर आपण amniotic कॅव्हिटी म्हणतो. amniotic कॅव्हिटी हा, आणि ही एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक कॅव्हिटी आहे. ही जी कॅव्हिटी आहे दिस इज अन एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक कॅव्हिटी. जर एओज असेल म्हणजे एग लेइंग मॅमल्स असतील, सॉरी एग लेइंग ऑर्गॅनिझम्स असतील, तर मग त्या ठिकाणी allantois या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल, जो एक्सक्रीशन एज वेल एज रेस्पिरेशन करायचं काम करतो. allantois आपल्याला सेपरेटली पाहायचा आहे. आणि हा जो पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज द प्लासेंटा. या पार्टला आपण काय म्हणतो, प्लासेंटा म्हणतो. पुढे जाऊन आपल्याला अम्बिलिकल कॉर्ड कम्प्लिटली पाहायचा आहे. ठीक आहे, दिस इज अन एम्ब्रियो, हा तुमचा एम्ब्रियो किंवा फिटस. तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही ही फिगर जर हा पार्ट वरती जर केला तुम्ही पाहू शकता तुमचा जो
फिटस आहे आता काय झालंय तर हँगिंग पोझिशनला आहे. कसं असेल हँगिंग पोझिशनला. कुठे इनटू द एम्नियोटिक फ्लूइड, कारण एम्नियोटिक कॅव्हिटी इज फिल्ड बाय द एम्नियोटिक फ्लूइड. इज इट क्लिअर? प्लासेंटाने डिस्क शेप स्ट्रक्चर फॉर्म केलेला आहे, म्हणजे प्लासेंटा डिस्क शेप झालेला आहे. कम्प्लिटली त्या एम्ब्रियोला ह्या एम्नियॉननं कव्हर केलेला आहे. हे सुद्धा एम्नियोटिक लेअर आहे एवढा. ठीक आहे, कम्प्लिटली एम्नियॉननं कव्हर केलेला आहे. त्याच्यावरती हा कॉरियोनिक लेअर तुमच्या समोर पाहायला भेटतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द एम्नियॉन. आता एम्नियॉन नंतर आपल्याला पुढचे 2 लेयर्स पाहायचे आहेत. दॅट इज आफ्टर एम्नियॉन यू हॅव टू स्टडी the 2 layers, that is yolk sac and allantois. Now third layer, yolk sac. ऑलरेडी माहित आहे 3 जर्मिनल लेअर फॉर्मेशनच्या वेळेस आपण यॉक सॅक पाहिलं होतं. म्हणजे तुमच्या एंडोडर्मल सेलनं कंप्लीट यॉक काय केला होता, कव्हर केला होता. आणि यॉक सॅक म्हणजे त्यावेळेस तो स्ट्रक्चर काय होता, लार्ज होता. म्हणजे ऍट इनिशियल स्टेज, इनिशियली इट इज लार्ज ऍज कम्पेअर टू एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या कम्पेअर मध्ये हा मोठा होता, एम्ब्रियो छोटासा होता आणि हा यॉक सॅक मोठा होता. विथ डेव्हलपिंग एम्ब्रियो, जसं एम्ब्रियो वाढत जाईल तसं तसं यॉक सॅक काय होतो, रिड्यूस होतो. म्हणजे ऍट द 8th वीक आफ्टर फर्टिलायझेशन, 8th वीक हे कधी आहे, आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन नंतर 8व्या वीकला यॉक सॅक विल बी रिड्यूस्ड. हे काय होतं, इट विल रिड्यूस अँड फॉर्म और गेट द ट्युब्युलर स्ट्रक्चर. हे कसं होतं, ट्युब्युलर स्ट्रक्चर फॉर्म करतं. ठीक आहे. आणि हेच ट्युब्युलर स्ट्रक्चर पुढे जाऊन काय होईल, अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व असेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द यॉक सॅक. द लास्ट स्ट्रक्चर दॅट इज allantois. Now what is about the allantois? तसं allantois हा जो आहे amnion आणि chorion या दोघांच्या मध्ये प्रेझेंट असतो. It is present in between. amnion जो internally आहे and chorion जो एक्सटर्नली आहे. दोघांच्या मध्ये allantois प्रेझेंट असतो. तसं स्पेसिफिकली जर नॉन ह्युमन जर बघितलं आपण तर इन नॉन ह्युमन्स सोडून बाकीच्या ऑर्गॅनिझम्स इट इज लार्ज. हे कसं आहे, इट इज लार्ज. बट इन ह्युमन बीइंग इट इज जस्ट ए शॉर्ट और दॅट इज स्मॉल आउटग्रोथ. हे काय असेल, इट इज अन स्मॉल आउटग्रोथ. पुढे जाऊ हे स्मॉल आउटग्रोथ आहे अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व असेल. फिशेस आणि अम्फिबियन्स मध्ये हे ॲब्सेंट आहे. ॲब्सेंट इन फिशेस अँड अम्फिबियन्स. बट दे हॅविंग इम्पॉर्टंट फंक्शन्स. प्रत्येकामध्ये फंक्शन शो करतं. मग फंक्शन्स, या फंक्शन बेसिस वरती प्रश्न पण विचारलेला आहे AITMT मध्ये. मग याचे फंक्शन्स काय आहेत, एक तर जर बर्ड्स आहेत तर बर्ड्स फक्त रेस्पिरेटरी ऑर्गन, एग लेइंग एनिमल्स आपण म्हणू शकतो, पण मी इथं स्पेसिफिकली बर्ड्स म्हणतो. तर इट सर्व ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन. मग इथं रेस्पिरेशन करण्याचं काम, एक्सचेंज ऑफ गॅसेस आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. जर इफ इट इज इन रेप्टाइल्स, रेप्टाइल्स मध्ये काय करतं, इट स्टोर्स दी युरिनरी वेस्ट. हे काय करतं, युरिनरी वेस्ट स्टोर करतं. सुरुवातीच्या काही काळामध्ये allantois ह्युमन बीइंग मध्ये सुद्धा युरिनरी वेस्ट स्टोर करण्याचं काम करतो. पण नंतर
चालून तास रिड्यूस होऊन जातं आणि मग नंतर तो एक्सक्रिशनच्या कामी राहत नाही. इवन ऑल्सो रेप्टाइल्स मध्ये आणि ह्युमन बिईंग मध्ये सुद्धा इट प्रोव्हाइड द ऑक्सिजन टू द एम्ब्रियो. हे काय करेल, हे एम्ब्रियोला ऑक्सिजन प्रोव्हाइड करेल अँड डिलिव्हर्स O2 टू एम्ब्रियो. हे एम्ब्रियोला ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. ठीक आहे. आणि ह्युमन बिईंग मध्ये थर्ड फंक्शन याचा आहे, दॅट इज अ ह्युमन्स. आता ह्युमन बिईंग मध्ये तसं स्पेसिफिकली इनिशियली त्याचं फंक्शनिंग होतं, नंतर हा काय होतो, शॉर्ट होतो. शॉर्ट युनिक स्ट्रक्चर फॉर्म करता. यावर अजून प्रश्न विचारलेला नाही आणि कुठे दिला पण नाही. मे बी असू शकतं नंतर प्रश्न किंवा नसूही शकतं. युरॅकस असं स्ट्रक्चर आहे. हा शॉर्ट होतो आणि युरॅकस फॉर्म करतो. This urachus participate in the formation of the umbilical cord. पुढे जाऊ, हे umbilical cord फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे. Participate in formation of umbilical cord. Even also, heart structure drains the urinary bladder of the fetus. फिटसचं जे युरिनरी ब्लॅडर आहे ना, तुम्ही लिहून घ्या ते. इट ड्रेन्स दी युरिनरी ब्लॅडर ऑफ द फिटस. फिटसचं युरिनरी ब्लॅडर ड्रेन करण्याचं काम करतं. इज इट क्लिअर? आता या ठिकाणी आपले चारही लेयर्स पूर्ण झालेले आहेत. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स. यापैकी एक फंक्शनिंग आपण कोणाचं बघितलं नव्हतं, ह्याचं पण फंक्शन बघितलंय, एम्निऑन. एम्निऑनच्या आतमध्ये फिटस आहे, याचा अर्थ तो प्रोटेक्शन तर देतोच, या व्यतिरिक्त प्रोव्हाइड दी कुशन. हे काय करतं, एक प्रकारे कुशन प्रोव्हाइड करतं कोणाला, त्या फिटसला ऑर द डेव्हलपिंग एम्ब्रियोला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स. नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, दॅट इज अ प्लासेंटा. आपण हे काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू.